जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आताची सर्वात मोठी बातमी, जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग, गोदावरी नदीला पूर, गेवराई तालुक्यातील हिंगण गावात शिरले पुराचे पाणी। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली पाण्याची आवक, यामुळे बीड जिल्ह्यातील नद्या, ओढे आणि नाले ओसंडून वाहत आहेत। यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। गेवराई तालुक्यातील हिंगणगाव या गावात आज पहाटेच्या सुमारास पुराचं पाणी शिरल्यामुळे येथील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। काही ठिकाणी घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समजतंय। स्थानिक नागरिकांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या जायकवाडी धरणातून तब्बल 2,07,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या मोठ्या विसर्गामुळे गोदावरी नदी पात्रात पाण्याची पातळी झपाट्यानं वाढत आहे। परिणामी गेवराई तालुक्यातील पूरपट्ट्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरलं असून प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं आहे। दरम्यान धरणातून होणारा वाढता विसर्ग पाहता नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। ग्रामपंचायत, महसूल विभाग, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत संपर्कात राहून आवश्यक ती पावले उचलत आहेत। पाणी झालेलं आहे, पाणी शिरलेलं आहे, आमचा सासरा उद्ध्वस्त झालेला आहे। खायला धान्य पिणे सर्व पसारा आमच्या घरामध्ये पाण्यामध्ये गेलेला आहे। पुरामध्ये आम्हाला काही प्रशासनातून काही मदत हवी। आता आम्ही काय करायचं, हे लेकरं बाळा आमची। पूरग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू, त्यांचा खरोखर संसार सर्व उद्ध्वस्त झालेला आहे। पूर्ण भांडे हे ते पूर्णच वाहून गेलेले त्यांच्यावाले। आम्ही काय